ठाण्यातल्या निकालानं माझी घोर निराशा केली आहे. 2 नंबरचा पक्ष म्हणून मिरवण्यात मला काहीच आनंद नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. आमच्याच काही लोकांच्या गद्दारीमुळे आम्ही मागे पडलो असल्याची कबुलीच एका प्रकारे त्यांनी दिली आहे. त्यामुळे मूलभूत प्रश्न घेऊन राष्ट्रवादी लोकांसमोर आता पुन्हा जाईल आणि शिवसेनेच्या विकास कामात मदतही पडलू गरज पडल्यास, असंही आव्हाड म्हणाले. आम्ही कुठेतरी कमी पडतोय हे स्पष्ट होतंय आणि ते कुठे कमी पडतोय ह्याचा शोध घेतला पाहिजे. काही जणांच्या अंतर्गत गद्दारीमुळे हे दिवस आम्हाला पाहायला मिळाले. आमचा विरोधी पक्षनेता जो आमची तलवार घेऊन ज्यांनी लढायला पाहिजे होती, हे आम्हाला कळलंच नाही की तिने तलवार शिवसेनेच्या हातात देऊन टाकली होती. तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि हे सगळ्यांचे परिणाम आम्हाला भोगावे लागले. मग आता या गद्दारांना काही तुम्ही शासन करणार आहात? असं आहे की लोकशाहीमध्ये जनता शासन करते, जनतेने परत त्यांना निवडून दिलं आहे. त्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया आणि लोकशाहीचे सगळे संकेत मानणारा मी कार्यकर्ता आहे. जनतेने परत एकदा विरोधी पक्षात आम्हाला बसवलं आहे, पण ह्यावेळेस मात्र वेगळा विरोधी पक्ष ठाणेकरांना बघायला मिळेल.